हॅलो मित्रांनो, मी आलो होतो आज मामाच्या घरी आणि आता थोडा वेळ थांबलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता ही आमची गाडी धुवायला लावत होती इथं नंबराला नाही लावत आहे, आपलं घरचंच आहे बोर, ते बोरनी धुवायची आहे पण लाईटच गेली. आली का लाईट आली वाटतं. तर आता चला गाडी धुतो आणि आज मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे, तर पूर्ण ब्लॉग बघा, खूप मजा येणार तुम्हाला आज. आणि मग आपल्याला दुसरी मोठी गाडी पण धुवायची, ती बी दाखवतो, ही पण गाडी धुवायची, ही पण दाखवतो. तर चला आता लई मोठा चिखल झालं इथं, पण तरी आपण धुतो. पाणी मारून झालं आपल्या गाडीला एकदम चकाचक. हे अजून बी निघाल नाही चिखल आहे तिथून. जर गाडीवर जास्त दिवस चिखल राहिला तर गाडीचा पत्रा सोडून जातो, त्याच्यामुळे त्याला धुवायला काढली आज गाडीला. त्यात धुतली नसती ती लास्ट ठेवली असते. आपण जास्त टेन्शन घेत नाही, गाडीचं जशी तशी फक्त चालली पाहिजे एवढं ध्यान देतो फक्त, पाकिस्तान घेत नाही आपण गाडीचं. तर ही गाडी आता मी कपड्याने याला पुसून काढतो, कारण की प्रेशरने पूर्ण निघालेलं नाही चिखल. तर आता मी कपड्याने पुसतो त्याला. आत्ता आम्ही गाडी सगळी गाडी पुसून काढली, सगळी धुवून काढली, सगळं धुवून काढलं. भाऊने सांगितलं तू जर गाडी धुतली तरच तुला गाडी चालू दे. तर ही गाडी आपल्याला चालवलं भेटणार आहे, त्यासाठी पहिले आपल्याला गाडी पुसावं लागेल, पूर्ण धुवून काढावं लागेल. बघून घ्या काय म्हणते त्याला, बघून घ्या क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी, क्वांटिटी नाही क्वालिटी बघा. सगळं रीलचा परिणाम आहे. याच लागते गाडी धुवायला. कॉपी करायची नाही, नाच करायचं नाही, याच लागते गाडी धुवायला. आमच्यापाशी याच लागते. गणू आणि मी सकाळपासून 4 गाड्या धुतली, 5वी तिसरी आहे, 4 गाड्या धुतल्या, अजून 5 बाकी. नाच करायचं नाही, अजून 10 गाड्या बाकी. क्वांटिटी इन क्वालिटी पाहून घ्या, काही दिसते पांढरी अंड्यासाठी. याच लागते गाडी धुवायला, आमच्याकडे याच लागते. याच म्हणजे कशी निघली गाडी, एकदम टकाटक, एकदम कडक झाली गाडी. आता समोरून बघा, बस सिनेमॅटिक शॉट. एकदम भारी गाडी निघाली. आणि हे पाय पाणी किती लांबपर्यंत गेलं, तिथपर्यंत गेलं पाणी. गाडी पाणी किती लांबपर्यंत गेलं. आणि हे बघा आपली गाडी दाखवत, आपली गाडी लाल 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 लाल. आणि मला असं वाटतं एवढी बाहेर निघाली नाही बघा. हो चांगली निघाली थोडीफार. पहिले चिखलान भरली होती, आता पाणी बिनी मारू आणि मग झालं आपलं काम. थकलो गाडी धुतो, लय चिखल निघला, कंबर दुखली. कोणाला कपडा मारायचं काम लावलं. चला आता मी बी जातो कपडा मारला. पाणी मारायचं, हे झालं का संपलं मग गाडी धुवून, मग झाली आपली गाडी चालायसाठी रेडी. पावसाळ्यामध्ये गाड्या धुवायचंच लय कान राहतो. हे बघा झाडं किती भारी, झाडं दाखवतो मला. हे कशाच झाड आहे माहीत नाही, हे कशाच झाड आहे माहीत नाही, कमेंटमध्ये सांगा सगळे झाडांचे नाव. हे पण माहीत नाही मला, हे पण माहीत नाही, हे पण माहीत नाही. हे तर भारतातल्या सगळ्याच लोकांना माहीत आहे. तुळशी झाड आहे. चला मग आपण आता एकदम आयुर्वेदिक जा. काही खातात तुम्ही बेसन नाही, सल्ला आहे देऊ. हात गोरे करण्यासाठी मुलतान माती लावतोय तो, बा हाताला किती मुलतान माती लावतोय. पण ही मुलतान माती जरा वेगळी. पावसाळ्यामध्ये होळी करतोय आम्ही. हे बा मी पण हात भरवले होते, पण मी धुवून घेतले, आता नाही भरवत. हे बाई अरे काय एकच खेळतोय लहान लहानच लेकर म्हणा. चला आता लवकर जेवण करू आपण. गाड्या बिड्या धुवून झालं. हे पा सगळे अवतार, हे बा सगळं पाणी इथून तिथून पाणी. चला त्याच्या हात धुवायला लावा लागन. जॉय काय करतोय, तुला बाहेर नेणार नाही मी, टेन्शन नको नेऊ फिरायला. चोळणार बी नाही तुला. हट हट, मी नाही चोळणार तुला. जाय नाही चोळत तुला. हे घे. आता कसं आहे, बरं आहे का? हां हुशार. याला असं चोळायला आवडतं. नाही चोळत पाहता कसं करतो ते बघा कसं चोळ म्हणतो, ते कसं चोळ म्हणतो. ए केस नको उडू.
तिला भारी असतंय. वाव. हे काय किती भारी असतं ते. पूनम नाव ठेवलं का गणू गणू वरती राहिलं यार. लहानपणी अशी दिसत होती. कसं वाटत अशी दिसत होती. आलं ग चाललं गया. कुठे गेली एक आणला बावळट. असं तेच जा मग रेग्युलर येत जाईन. नाही फेकून दिल तिने बाशी देतात म्हणते मला. भरपूर येते. मित्रांनो आमच्या घरी आज माकड आलेले. आम्ही सगळ्या माकडांना खायला देत आहे. हे बघा कशी खाते. अरे यार तिने बिस्किट घेतलंच नाही. त्याला कांदा आवडला. अरे देवा. पहिलेच आम्ही माकडाची एवढ्या जवळ व्हिडिओ काढतोय. दुनियामध्ये नाही 25 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये लाईफच्या फर्स्ट टाइम एवढ्या जवळ घेऊन आम्ही व्हिडिओ काढतो माकडाचा. तर ना गरीब माकड आहे बिचारी, काही करत नाही. प्रेग्नेंट हे घेतला. प्रेग्नेंट कर गए भाई. इसने डरा दिया. हे भाई बाहेरच आंघोळ करत बसलो पाण्यामध्ये. आपण पाणी ओढा अजून मजा येते म्हणतो काहीच. काय मजा घेतोय पोरग. आता म्हणतो थंडी असती. मग आम्ही निघालो एका सिक्रेट ठिकाणी, जे की तुम्हाला थोड्या वेळाने कळलं आम्ही कुठं चाललोय. पोहोचल्यानंतर मी गाडीत बसलो, कसं तरी मागं बसलो होतो आज, कारण की समोर सगळे मोठे बसले होते. मी आणि गणू मागं बसलो. आम्ही दोघांनी पण समजदारी दाखवत मागं बसण्याचा निर्णय घेतला आणि थोड्या वेळाने आम्ही निघालो. एकच वडापाव 3 जण खातोय आम्ही. सध्या आर्थिक परिस्थिती ठीक नाही आमची. जेबीला चटका लागला. गरम गरम वडापाव त्याच्यामुळं. या आणि तुम्ही पण खा. या आणि तुम्ही पण खा. हॉटेल भाग्यश्री. हे आमचं गणू स्टेपनी बसवतोय गाडीला. गाडी टायर पंक्चर झालं नाही तरी स्टेपनी चेंज करताय. न्यू ब्लॉगर इन द हाऊस. आधी वॉशिंगवाला, आता पंक्चरवाला. आता पुढं चालून काय बनणार आहे आपण. पुढं चालून काय बनायचं आपल्याला. आज एका दिवस आपण वॉशिंगवाले बी झालो, पंक्चरवाले बी झालो. आता ड्रायव्हर व्हायचे. आम्हाला जायचं साईटेकडीला, पण आम्ही आलो या मंदिरामध्ये, कारण की थोडा टाईम लागणार आहे. चावी द्यायची घरी, त्याच्यामुळे आम्ही मंदिरात आलो. तिथं टाईमपास चालू आहे. मला घरी जायचं होतं अर्जंट, पण काय सांगता येतं जाणं होत नाही वाटतं. आता साईटेकडीच्या आधी इथंच मंदिरात फिरणं चालू आहे. इथं मंदिरात फिरून घेतो, मग साईटेकडीला जातो संध्याकाळी. लोक सकाळी जाते, आम्ही संध्याकाळी जातो. ते साईबाबाचं मंदिर. ओम साईराम. मित्रांनो ते सगळे गेले दर्शनाला आणि मी इथं बसलो, कारण की मी चिकन खाल्ले, नॉनव्हेज खाल्लं आहे. त्याच्यामुळं मला जाता येणार नाही दर्शन करायला देवाचं. तर मग बाकी ज्यांनी नव्हतं खाल्लं ते गेले दर्शन करायला. मी तोपर्यंत इथंच वाट पाहत बसतो यांची. आणि तुम्हाला थोडंसं मंदिर दाखवतो. मंदिर खूप छान आहे.
मित्रांनो आम्हाला जायचं साई टेकडीला सकाळी आणि आता वाजलेले 4 तर अजून नामं यायचे आणि त्यांच्याला चाबी द्यायची. हे सगळं कुठं होतं तर 4:30-5 वाजता आणि 6 वाजता आम्ही 5:30-6 वाजता आम्ही साई टेकडीला जाऊ. एवढा टाईम आहे का जायचं. मला असं येतं मला प्लॅन कॅन्सल करू वाटतोय पण पाहू काय होतं काही नाही. मला नाही वाटत जाणं होईल म्हणून. गेलो की तर काय फोटो बिटो काढणं होणार नाही जास्त कारण की अंधारा पडल्याच नंतर काही जमणार नाही काहीच. आणि थोडा वेळ टाईमपास करून आम्ही निघालो शेवटी साई टेकडीला. आणि साई टेकडीला इतका भारी नजारा होता जसं काय असं वाटत होतं मी स्वित्झर्लंडमध्ये आलो. एकदम भारी पहाड आणि ते सगळं ग्रीनरी सगळं पावसाळ्यामुळे एकदम भारी वाटत होतं सगळं. असं वाटत होतं मी विदेशामध्ये आलो. ते बघा किती भारी दिसतंय सगळं आणि खूप मजा आली इथं मला. मग आम्ही फिरलो आणि इथं जास्त करून मी व्हॉइस ओव्हर केलेलं आहे कारण की तिकडं मागं ब्रेकडान्सवर पिक्चरची गाणी चालू होते. जर मी तेच वापरले असते तर कॉपीराइट आलं असतं. त्याच्यामुळं मी व्हॉइस ओव्हर केला व्हिडिओवर. आणि बघा साईबाबाची मूर्ती किती छान होती. आणि इकडं मंदिर मला असं वाटतं बनायचं चालू होतं त्याच्यामुळं कन्स्ट्रक्शन पूर्ण चालू होतं आणि त्याच्या सगळ्या बदल्यामधून आम्ही मध्ये गेलो आणि मला एक्सपेक्ट नव्हतं. मला वाटलं तेवढंच आहे मूर्ती मोठी पण इकडं मेन मूर्ती होती समजा इथं मेन मंदिर होतं. बघा साईबाबाची किती छान मूर्ती इथं. आणि नंतर इथं सगळ्या लोकांनी दर्शन घेतलं. असं वाटतं शिर्डीला जशी मूर्ती आहे तशीच मूर्ती इथं पण होती. तर मग सगळ्यांनी दर्शन घेतलं. मी पण दर्शन घेतलं. व्हिडिओ पण रेकॉर्ड केले कारण की व्हिडिओ तर रेकॉर्ड करणं आपल्याला गरजेचं आहे. मग व्हिडिओ पण रेकॉर्ड केले. ही जागा पण तिथंच आहे साईबाबाची किंवा श्रीची चावडी आहे. आणि हे बघा नजारा इतका भारी नजारा होता ना असं वाटत होतं दुसऱ्या देशातच जातोय आपण. कारण की स्वित्झर्लंड तिकडे असाच नजारा राहतो ना मूव्हीजमध्ये तोच नजारा दाखवता. तर मला असं वाटतं आपण पण पावसाळ्यामध्ये आपल्याच ठिकाणी फिरलं पाहिजे म्हणजे आपल्याला पण नजारा पाहायला भेटेल आपल्या याच्यातला. थोडा वेळवरती थांबून मग आम्ही खाली आलो. ही बघा साईबाबाची मूर्ती किती छान आहे. आम्ही इथं फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो पुढं जिथं आम्हाला जेवण करायचं होतं धबधब्याखाली. धबधबा पाहता आम्ही खूप फिरलो पण धबधबा सापडत नव्हता कारण की आम्ही फर्स्ट टाईम जात होतो. पण नजारे एवढे छान दिसत होते की ते पाहूनच पोट भरत होतं आणि मन भरत होतं. एकदम मजा आली. सगळे नजारे पाहत आम्ही खूप लांब गेलो होतो. तर मित्रांनो आम्ही आलेलो इथं साई टेकडीच्या थोडं पुढं. इथं धबधबा म्हणून आलो होतो आम्ही धबधबा पाहायला पण धबधबा दिसला नाही आम्हाला तर आम्ही तळ पाहतोय. हो धबधब्याचंच पाणी वाटतं ते. आता आपल्याला काम भेटलं फोटो काढायचं आपण फोटो काढू आता पहिले. हे सगळे वॉटर पार्कला जायचं त्यांना त्याच्यामुळे हे वॉटर पार्कला आणलं पण सगळे म्हणताय आंघोळ करायची नाही आता इथं. मित्रांनो आम्ही इथं फोटो काढायला आलो. थांबलो शेवटी फोटो काढायला. लय भारी फोटो निघतोय. कोणाची इच्छा नव्हती थांबायची तरी बळजबरी थांबलो. लय मजा येते आता फोटो काढायला. फोटो बिटो काढतोय सगळे. लोकेशन पण छान आहे पण आयडिया येत नाही. मेन हेच होतं चांगल्या लोकेशनला गेल्यावर आयडिया येत नाही पोच कशी द्यायची फोटो कसे काढायचे काही आयडिया येत नाही. तरी फोटो काढतोय जेवढे होईल तेवढे कारण की नंतर डिलीट करता येतात आणि जे चांगले ते ठेवता येतं. त्यात आपली ड्रेसिंग बी काही बरोबर नाही आज त्याच्यामुळे काही फोटो काढणार नाही आपण जास्त पण तरी दुसऱ्यांची काढू छान छान. लागलो तिथं एका याच्यावर खडकावर पण पायच भरला. काढत फोटो काढा. मित्रांनो इथं येऊन इतके फोटो आणि व्हिडिओज काढले मी. मला कंट्रोल नाही झालं. मी खूप फोटो व्हिडिओ काढले. शेवटी स्टोरेज फुल झाली मग जुने फोटो व्हिडिओ डिलीट केले आणि आता लास्टचा व्हिडिओ शूट करतोय. आता आमचं झालं फोटो बिटो काढून खूप सारे फोटो काढले. आता आम्ही जे खायला आणलेले ते खातो आणि मग घरी जातो आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आजचा ब्लॉग होता साई टेकडी. परत एकदा येऊ इथं आणि आरामशीर फिरू. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं काय निसर्ग आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या. आणि साई टेकडीला परत आल्यावर परत एक चांगला ब्लॉग काढू. राम राम टाटा.